कल्पना करा, जर त्या रात्री संभाजी महाराज वाचले असते तर इतिहास बदलला असता. 1689ची एक अंधेरी रात्र. कोकणाच्या डोंगरात संगमेश्वरजवळ छत्रपती संभाजी महाराज आपल्या काही विश्वासू साथीदारांसोबत थांबले होते. रायगडाच्या दिशेने जात असताना एक छोटी बैठक चालू होती, पण धोका अगदी जवळ आला होता. मुघल सेनापती मुकर्रब खानला जासूसांकडून माहिती मिळाली होती, किंवा कदाचित कोणीतरी विश्वासघात केला होता. हवा जड झाली होती. सगळीकडे भयानक शांतता होती. अचानक घोड्यांच्या टापा, तलवारींचा आवाज आणि जोरदार हल्ला. चारही बाजूंनी मुघल सैनिकांनी घेरलं. संभाजी महाराजांनी तलवार उचलली. हर हर महादेव असा गर्जना झाला आणि जंगल हादरलं. भीषण लढाई सुरू झाली. तलवारी भिडल्या, तीर उडाले. महाराजांनी अनेक शत्रूंना ठार केलं, पण संख्या खूप जास्त होती. घेराबंदी पूर्ण झाली होती. एक तीर महाराजांना लागला आणि त्या क्षणी सगळं बदललं. संभाजी महाराज पकडले गेले. कवी कलशही त्यांच्यासोबत साखरदंडात जखडले गेले. छोटीशी फौज हरली, पण महाराजांचा अभिमान तसाच राहिला. त्यांच्या डोळ्यात शेवटपर्यंत ज्वाला होती. ही हार नव्हती, हा बलिदान होता. जर तुम्हाला संभाजी महाराजांचा अभिमान वाटत असेल तर कमेंटमध्ये जय भवानी लिहा.